तत्पूर्वी अर्ध्या मिनिटामध्ये श्री शिवाजींनी हे मंडळ स्थापन केलं, ज्याच्या प्रेरणेतून 1926 साली आपण आता जी समाधी बघतो शिवाजी महाराजांची, तिचा जीर्णोद्धार करून आत्ताच्या स्वरूपात ती आणली. आता शेटे सर आपल्या कार्यकारिणीवर पण आहेतच. इतिहासाला वाहून घेतलेलं हे जे मंडळ आहे त्यातून नवीन नवीन संकल्पना बाहेर येत असतात. त्याच्यातूनच शेटे सरांनी त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासातून 1857च्या उठावातील जे स्वातंत्र्य सेनानी होते नानासाहेब पेशवे दुसरे, तर त्यांच्या अभ्यासातून त्यांना असं लक्षात आलं की त्यांचं जे जन्मगाव आहे ते वेणगाव आहे आपल्या कर्जत मधलं, तिथे काही कार्यक्रम करावा या संबंधी एक आपण समितीची स्थापना केलेली आहे. त्या समितीवर स्वतः भाई गायकर आहेत उपाध्यक्ष म्हणून, त्याबरोबर ते रमेश जी मुंडे आहेत सचिव म्हणून, आणि तिकडे नितीनजी कांदळगावकर आहेत ते कोषाध्यक्ष आहेत. मी आता एवढ्या परिचयानंतर शेटे सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाच्या मागची प्रेरणा सांगावी, मग आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये नियोजन कसं केलंय ते सांगा. भारतावरती इंग्रजांचं राज्य आलं आणि जवळजवळ 150 वर्ष भारतीयांनी स्वातंत्र्यासाठी संग्राम केला. मात्र या संपूर्ण 150 वर्षाच्या कालावधीमध्ये 1857चं स्वातंत्र्य समर हे फार वेगळं आहे. याचं कारण असं आहे, याच्या आधी सुद्धा उठाव झाले होते, पण ते स्थानिक होते, वेगवेगळ्या काळी झाले होते आणि वेगवेगळ्या राज्यात झालेले होते. मात्र 1857 हा उठावच मुळी पेशावर पासून ते रामेश्वर पर्यंत संपूर्ण भारतामध्ये झाला होता आणि सर्व समाज त्याच्यामध्ये एकत्रित झाला होता. अशा प्रकारे उठाव हा जगाच्या इतिहासातलं एक अद्भुत आणि आश्चर्यकारक उदाहरण आहे. आणि या संपूर्ण उठावाचं नियोजन ज्यांनी केलं आणि म्हणून 1857च्या स्वातंत्र्य समराचे शिल्पकार या नावाने ज्यांना ओळखले येतं ते म्हणजे आदरणीय नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवे यांचा जन्म 8 डिसेंबर 1824 रोजी रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या वेणगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचं नाव महादेव भट, आईचं नाव गंगाबाई. घरामध्ये गरिबी होती आणि म्हणून त्यांना कोणी सल्ला दिला की मराठ्यांचं राज्य नष्ट झाल्यानंतर शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव याला महाराष्ट्रातून हाकलून दिलाय आणि तो आता गंगेच्या काठावर कानपूर जवळ बिठूर इथे राहतोय. त्याच्याकडे अनेक आश्रित आहेत, तुम्ही जर का तिथे गेलात तर तुम्हाला तिथे राहण्याची सोय होईल, जेवणाची सोय होईल. या एका आशेने हे कुटुंब तिकडे गेलं आणि दुसऱ्या बाजीरावाला मुलबाळ नसल्यामुळे एखादा चांगला हुशार मुलगा दत्तक घ्यावा असं त्यांच्या मनात होतं. त्यांना हा धोंडू म्हणजे नानासाहेब हा मुलगा आवडला आणि त्यांनी या मुलाला दत्तक घेतलं. म्हणजे एक प्रकारे त्याचं नशीबच पालटलं. कालपर्यंत अत्यंत गरीब घरामध्ये जन्माला आलेला मुलगा आता वारसदार बनला होता. कुणाचा वारसदार होता तर ज्या घरामध्ये परमप्रतापी बाजीराव, थोरले नानासाहेब, सवाई माधवराव, चिमाजी अप्पा, माधवराव पेशवे असं संपूर्ण भारत गाजवणारी व्यक्तिमत्व निर्माण झाली, त्या घराण्याच्या पराक्रमाचा वारसा आता नानासाहेबांना मिळाला होता. 1851 मध्ये दुसरा बाजीराव मरण पावला आणि नानासाहेबांना वाटलं की आपल्या वडिलांना जी पेन्शन होती ती आपल्यालाही मिळेल. दरवर्षी 8 लाख अशी पेन्शन त्यांना होती. पण इंग्रजांनी सांगितलं की तुम्ही दत्तक पुत्र आहात तेव्हा तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. नानासाहेबांना दुःखही झालं आणि संतापही आला. तेव्हा नानासाहेबांनी आपला एक वकील त्यावेळेला इंग्लंडमध्ये पाठवला होता, त्याचं नाव होतं अझीमुल्ला खान. त्यांनी प्रयत्न केले इंग्लंडमध्ये जाऊन, त्यालाही यश मिळालं नाही. पण त्याच वेळेला इंग्लंडमध्ये आणखीन एक व्यक्ती होती, मराठी व्यक्ती होती, त्यांचं नाव रंगो बापूजी गुप्ते. ज्याप्रमाणे पेशव्यांचं राज्य गेलं त्याप्रमाणे छत्रपतींचं पण राज्य गेलेलं होतं आणि छत्रपतींचे वकील म्हणून रंगो बापूजी इंग्लंडमध्ये होते, त्यांनाही न्याय मिळाला नाही. मात्र हे दोघेही एकमेकांना भेटले आणि दोघांच्या लक्षात आलं इंग्रजांना न्याय मागून ते देणार नाहीत, आता एकच पर्याय आहे तो म्हणजे युद्ध. हे दोघेही परत आले, नानासाहेबांना भेटले आणि नानासाहेबांना हा सल्ला दिला. नानासाहेबांच्या मनात इच्छा होती की अशा प्रकारचा संघर्ष आपण केला पाहिजे. मात्र हे सोपं नव्हतं, कारण इंग्रजांची संख्या जरी कमी असली तरी त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती, दळणवळणाची साधनं होती, त्यांचं हेरखात अतिशय चांगलं होतं. त्यामुळे इंग्रजांचा पराभव करणं हे एकट्या दुकट्याचं काम नाही. आणि म्हणून संपूर्ण भारत जर का एकाच वेळेला पेटून उठला तर आपण इंग्रजांना या देशातून घालवू शकतो, हे नानासाहेबांच्या लक्षात आलं. मात्र हे नेतृत्व कोण करणार, संपूर्ण भारताला आपल्या नेतृत्वाच्या खाली कोण घेणार? आणि मग नानासाहेबांनी ही नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा काढल्या. निमित्त तीर्थयात्रेचं होतं, पण संदेश असा द्यायचा होता 1857च्या मे महिन्याच्या 31 तारखेला एकाच वेळेला सगळ्या भारतात उठाव झाला तर आपण इंग्रजांना घालवू शकतो. मग काही ठिकाणी त्यांनी पत्र पाठवली,
फतवे पाठवले, भित्तीपत्रकं लावली. विशेष म्हणजे त्यावेळेला कमळ म्हणजे लाल रंगाचं कमळ आणि चपाती म्हणजे भाकरी हे सुद्धा संदेशाचं वहन म्हणून त्यांनी संपूर्ण भारतभर पाठवलं होतं. अशा प्रकारे ती योजना त्यांनी केली आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहितीये मंगल पांडे हा 1857चा पहिला हुतात्मा आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर 10 मेला मेरठ या ठिकाणी उठाव झाला आणि मग मात्र जसं एखाद्या ठिणगीतनं वणवा निर्माण व्हावा तर संपूर्ण भारतभर प्रचंड इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष सुरू झाला. स्वतः नानासाहेबांनी कानपूरमध्ये, कालपीमध्ये, बिठूरमध्ये युद्ध केलं आणि इंग्रजांशी अतिशय तिखट असा प्रतिकार केला. अर्थात त्यावेळेस नानासाहेबांना साथ दिली होती त्यांचे सेनापती असणारे तात्या टोपे यांनी. त्याचप्रमाणे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी केलेला पराक्रम हा आपल्या सगळ्यांना माहितीये. त्याच वेळेला नानासाहेबांना मदतीला आली बेगम हजरत महल, बिहारचे कुंवर सिंह असे अनेक जण या संघर्षामध्ये होते. आपल्याला वैशिष्ट्य असं वाटेल या उठावाचं, याच्यामध्ये कोण कोण लढले? राजे होते, संस्थानिक होते, शिपाई होते, कामगार होते, कारागीर होते, महिला होत्या, साधू संन्यासी होते, मुल्ला मौलवी होते. इतकंच नाही ते जंगलामध्ये राहणारे अशिक्षित वनवासी सुद्धा होते. संपूर्ण भारत अशा प्रकारे या उठावात एकत्र झालाय. हे एक अतिशय विलक्षण असं दृश्य त्या काळात निर्माण झालं होतं. अर्थात आपल्या ताकद कमी पडली, इंग्रजांची आधुनिक यंत्रणा आपल्या समोर होती, त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकलो नाही आणि म्हणून तात्या टोपे यांना फाशी झाली, झाशीच्या राणीचा रणांगणात मृत्यू झाला, अनेक जण त्याच्यामध्ये कामी आले आणि नानासाहेब पेशवे हे नेपाळमध्ये गेले आणि नेपाळच्या तराईच्या जंगलामध्ये राहून त्यांनी इंग्रजांशी संघर्ष चालू ठेवला. मित्रांनो, नानासाहेबांची जी शेवटची पत्र आहेत इंग्रजांना लिहिलेली ती आज सुद्धा आपल्याला थरारून टाकणारी आहेत. ते इंग्रजांना असं म्हणतात, मी हातामध्ये तुमच्या विरुद्ध जी तलवार उगारलेली आहे ती कधीही खाली ठेवणार नाही. या संघर्षात तुमच्या गुडघ्या एवढ्या रक्ताच्या नद्या वाहतील, पण जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुमच्याशी संघर्ष चालू ठेवीन. नानासाहेबांची वाक्य पुढच्या काळामध्ये क्रांतिकारकांना प्रेरणा देणारी होती, यात काही शंकाच नाही. नानासाहेबांचा नेमका मृत्यू कसा झाला याच्याबद्दल अनेक वेगवेगळे तर्क आहेत, त्यामुळे आज आपल्याला त्याचं सांगता येत नाही. पण त्यांचं व्यक्तिमत्व हे प्रेरणा देणारं होतं. आणि विशेष पहा की ज्या वेणगावमध्ये नानासाहेबांचा जन्म झाला इथूनच काही ठिकाणं अंतरावरती शिरढोण आहे. त्या शिरढोणमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला आणि ज्यावेळेला 1857 चालू होतं त्यावेळेला 12 वर्षाचे वासुदेव बळवंत त्या कथा ऐकत होते आणि त्याच्यातून पुढे त्यांच्यातून क्रांतिकारक निर्माण झाला. मग त्याच्यापासून चाफेकर बंधू निर्माण झाले, सावरकर निर्माण झाले, याच परिसरामध्ये भाई कोतवाल आणि पिराजी पाटील असे क्रांतिकारक निर्माण झाले. असं संपूर्ण देशाला क्रांतिकार्याची प्रेरणा देणारं नानासाहेबांचं एक व्यक्तिमत्व होतं. म्हणजे जसं एखाद्या माणसाने झाड हलवावं आणि मग झाडावरची फळं आणि फुलं खाली पडावी, तसं संपूर्ण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला देश गदा गदा हलवण्याचं काम हे नानासाहेब पेशव्यांनी केलेलं आहे. असा हा भारत मातेचा सुपुत्र महान सेनापती, त्यांची ही 200वी जयंती येत्या रविवारी 8 डिसेंबरला येते आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला असं आवाहन करतो की 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि या महान देशभक्ताला आपली मानवंदना द्यावी. आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मी प्रथम स्वागत करतो. आणि आत्ताच सरांनी आपल्याला नानासाहेबांचा इतिहास आणि त्यांच्या जन्मगावाची आपल्याला माहिती सांगितली आणि त्यांच्या पराक्रमाची. आणि सरांनी ज्या वेळेला आमच्या या सर्व समितीपुढे हा विषय ठेवला आणि आमच्या लक्षात आलं की अरे आपल्या गावचे सुपुत्र, आपल्या तालुक्याचे, आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र नानासाहेबांचं कार्य हे आता नवीन पिढीला माहिती व्हायला पाहिजे. आणि त्या उद्देशाने गेले वर्षभर आम्ही काही ना काहीतरी कार्यक्रम राबवण्याचा आमच्या समितीच्या माध्यमातून प्रयत्न करतो. भाई त्याचे उपाध्यक्ष आहेत, नितीनजी कोषाध्यक्ष आहेत, असे विविध आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये सहकार्य आहे. आम्ही आता हा 8 डिसेंबरला 200वी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करायचं ठरवलं. त्याचं शालेय विद्यार्थ्यांना नानासाहेबांच्या याची सर्व कार्याची माहिती व्हावी म्हणून 7 तारखेला कर्जत शहरामधल्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचं आम्ही एक रॅली संपूर्ण शहरामध्ये काढण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये विविध आपले हे क्रांतिकारक होते त्यांचे देखावे असतील, पथनाट्य असे सादर केले जाणार आहेत. आणि हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर 8 तारखेला मुख्य कार्यक्रम हा महालक्ष्मी आमचं जे मंदिर आहे वेणगावचं त्या मंदिराच्या पटांगणामध्ये होणार आहे. तिथे प्रमुख वक्ते म्हणून
अविनाशजी धर्माधिकारी सर हे आपले तिथे येणार आहेत आणि आपल्या मावळचे खासदार आदरणीय बारणे साहेब त्याचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. आमचे इथे आता स्थानिक आमदार महेंद्र शेठ त्याचे प्रमुख पाहुणे आहेत. विशेष उपस्थितांमध्ये प्रशांतदादा ठाकूर पनवेल विधानसभेचे आमदार, पेशव्यांचे नानासाहेब पेशव्यांचे वारसदार तिथे येणार आहेत, शेट्टे सर येणार आहेत, शिवाजी स्मारक मंडळाचे सर्व पदाधिकारी ते येणार आहेत, पुण्याहून तिकडनं रथ आपल्या इथे येणार आहेत. असे विविध प्रकारचे कार्यक्रम नानासाहेबांचा इतिहास आपल्या सर्व जनतेला, सर्व तरुणांना समजावं अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या समितीच्या माध्यमातून आम्ही आयोजित केले. बिठूरला तर हे सगळं बघत असताना माझ्या मनात अशी खंत होती की त्यांच्या जन्मस्थानी ज्या महाराष्ट्राचे ते सुपुत्र आहे तिथे मात्र त्यांचं स्मारक नाहीये. तर हा कार्यक्रम ही त्याची सुरुवात आहे आणि पुढच्या काळामध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी एखाद्यांचं भव्य स्मारक असावं अशी समितीतल्या सर्व सदस्यांच्या मनामध्ये कल्पना आहे. त्याचप्रमाणे आता जसं रथयात्रेचा उल्लेख केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार करून पुण्यावरून वेणगावपर्यंत एक रथयात्रा आम्ही आणणार आहोत आणि वाटेत 15 गावांमध्ये त्याचं स्वागत केलं जाणार आहे. छोट्या छोट्या ठिकाणी तिथली मंडळं त्याचं स्वागत करत नानासाहेब पेशवे रथयात्रा ही पहिल्यांदा कर्जतमध्ये येईल आणि मग कर्जतमधनं ती वाजत गाजत येईल. पुण्यावरून येताना आम्ही शनिवारवाड्यातलं जल हे त्या जलकलशात आणणार आहोत. त्याचप्रमाणे पनवेल मार्गे येणारे जे तरुण आहेत ते रायगड किल्ल्यावरनं जलकलश आणणार आहेत आणि या ठिकाणी त्या प्रतिमेचं त्या कलशातल्या पाण्याने पूजन केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे 200वी जयंती असल्यामुळे 200 महिला त्या ठिकाणी औक्षण करून नानासाहेबांच्या रथाचं स्वागत करतील अशी पण कल्पना आहे. तेव्हा ज्या कामाने म्हणजे आपण हे सगळं कशासाठी करतोय की ज्यांच्या हौतात्म्यामुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ही कृतज्ञतेची भावना आपल्या सर्वांच्या मनात आणि विशेषतः पुढच्या पिढीच्या मनात व्हायला पाहिजे, यासाठी हा सर्व उपक्रम आपण करतो आहोत. तर तुम्हाला विनंती आहे की याचीही बातमी द्या. पण त्याचप्रमाणे 8 डिसेंबरच्या रविवारी आपण जर का याच्यावरती विशेष लेख आणलात, एखादा छापून आणलात, तर सर्वदूरपर्यंत नानासाहेबांचं कर्तृत्व हे आपण पोचवू शकाल. अजून तुम्ही 2 दिवस कार्यक्रम राबवणार आहात, अजून त्या व्यतिरिक्त काय कार्यक्रम तुमचे सांस्कृतिक वगैरे? नाही, 2 दिवस आहेत. आपण शस्त्र प्रदर्शन त्याबरोबर इतिहासातील काही जुनी मोडीची पत्र आहेत ते आहेत. आरमार कसं होतं शिवाजी महाराज किंवा आपल्या स्वातंत्र्य मराठी साहित्य त्याच्यावरचं एक प्रदर्शन आहे आणि जुन्यातली काही नाणी आहेत असं एक प्रदर्शन आहे. त्याचबरोबर हा जो स्वातंत्र्य संग्राम झाला त्याच्यामध्ये जे क्रांतिकारक आहेत त्यांचे जवळपास 2000 क्रांतिकारकांचे फोटो असलेलं असं एक मोठं 6 सणींचं पुण्यातलं हे आहे प्रदर्शन आहे. ते सुद्धा सगळ्यांना बघायला मिळेल. म्हणजे गेल्या 350-400 वर्षांचा पूर्ण इतिहास आपल्याला तिथे अनुभवायला मिळेल. आणि त्याचबरोबर राष्ट्रवीर संघ म्हणून एक आपली जवळची एक संस्था आहे, ते तिथे 20 त्यांचे कलाकार घेऊन त्याच्यावर मर्दानी खेळ तिथे दाखवणार आहे महालक्ष्मी देवीच्या प्रांगणामध्ये. ही समिती येत्या काळात लोकप्रतिनिधींकडे मागणी करणार का या वेणगावमध्ये त्यांचं स्मारक अथवा संग्रहालय या ठिकाणी व्हावं? बरोबर आहे. म्हणजे हे आम्ही मगाशी म्हणलं की हा कार्यक्रम हीच त्याची चालना आहे आणि हा समाजाचं जे काही स्मारक व्हावं ते संपूर्ण समाजाने करावं. तर लोकप्रतिनिधींना आम्ही सांगणारच आहोत की या सगळ्या उपक्रमाच्या पाठीमागं तुम्ही उभं राहावं आणि जे काही स्मारक होईल तर लक्षात घ्या, उठाव बंगालमध्ये पण झालाय, केरळमध्ये पण झालाय, तामिळनाडू पण मध्ये झालाय. त्या स्मारकामध्ये जेव्हा लोक येतील तेव्हा म्हणजे ते कसं होईल, अखिल भारतीय स्तरावरचं व्हावं. कानडी लोकांना वाटलं पाहिजे अरे आमचं पण इथे दाखवलेलं आहे, आमच्या क्रांतिकारक पण इथे दाखवलेलं आहे, अशा प्रकारचं दर्शन होणारं ते स्मारक व्हावं अशी त्याच्यामध्ये पुढे कल्पना आहे.